नमस्कार. मी दत्तात्रय सूर्यवंशी. प्रबोधन दिशा लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज एका गोष्टीचं मी या ठिकाणी विश्लेषण करणार आहे, ते म्हणजे 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाचा जो काय निकाल लागलेला आहे त्या निकालासंदर्भात मी इत्थंभूत माहिती देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. याचं मुख्य कारण म्हणजे आता हे विश्लेषण करणं म्हणजे जे पत्रकार आहेत त्यांचं हे काम आहे की आता जनतेसमोर नेमकी वस्तुस्थिती काय ते मांडणं, हे काम आता पत्रकारांचं आहे आणि ते काम आज या ठिकाणी आम्ही करतो आहे. मुख्य म्हणजे आज या ठिकाणी जर बघायला गेलं तर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची सुरुवातीपासून जे काय चालू होतं ते जवळजवळ 90% ते यशस्वी झालेले आहेत. त्या विश्लेषणामध्ये जे काय ते भूमिका मांडायचे त्यात बराचसा भाग हा आता या निवडणुकीनंतर समजला की पत्रकारांनी आपली भूमिका ही मांडली पाहिजे आणि ते काम त्यांनी केलेलं आहे. आज या ठिकाणी मी ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत जर बघायला गेलं तर सुरुवातीपासून या ठिकाणी रस्सीखेचचा एक खेळ चालू होता. म्हणजे शिवसेनेची जी फूट पडली त्या फुटीनंतर ठाणा हा कोणाचा गड आहे ह्याच्यावरती बऱ्याच काही गोष्टी चालू होत्या आणि मग निष्ठावंत, गद्दार, खुद्दार हा शब्द तिकडे चालू होते आणि जसजशा निवडणुका जवळ येत चालल्या तसतसं त्याला रंगत येत चालली. सुरुवातीला शिवसेनेचे जे 2 वेळा खासदार झालेले होते त्यांचं नाव घोषित करण्यात आलं, परंतु शिवसेना शिंदे गटाचं नाव मात्र शेवटच्या म्हणजे फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी ते नाव जाहीर करण्यात आलं आणि त्या उमेदवारांना फक्त 12 दिवस त्या ठिकाणी मिळाले आणि सगळ्यांना असं वाटत होतं की निश्चित राजन विचार यांचा पक्का विजय असेल. परंतु कुठेतरी बदल झाला आणि निकाल असा वेगळा लागला. शिवसेनेचा म्हणजे मुंबईमध्ये शिवसेना विजय झाली 4 ठिकाणी म्हणजे 5 ठिकाणी त्यांचा विजय होता, परंतु एका ठिकाणी त्यांचा पराजय झाला. थोड्या मतांनी पराजय झाला, पण 4 ठिकाणी मात्र त्यांनी बहुमत घेतलेलं आहे. 4 खासदार झालेत. 5वा खासदार ठाण्यातून निश्चित येणार, कारण शिवसेना ज्यावेळेला फुटली त्यावेळेला शिवसेनेला जिवंत ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ठाण्याचे राजन विचार यांनी केलेलं होतं आणि निश्चित ते निवडून येतील असं सगळ्यांचं एक मत होतं. परंतु ते मत या निकालानंतर फेल गेलं, कारण राजन विचार हे जवळजवळ 2 लाखाच्या फरकाने ते पराजित झालेले आहेत. या ठिकाणी शिवसेना शिंदे गट म्हणजे ठाण्याचे आमदार आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा एक फार मोठा एक निष्ठेचा प्रश्न होता की इथे जर का खासदार जर पराजित झाले तर त्यांचा कुठेतरी ते बॅकफूटवर जातील, म्हणून त्यांनी ताकद लावली आणि दोन्ही जे कल्याण मतदारसंघ असेल, ठाणे मतदारसंघ असेल या ठिकाणी ताकद लावली. मुळात म्हणजे या ठिकाणी जर आपण बारकाईने जर अभ्यास केला तर शिवसेना फुटल्यानंतर जो युवा वर्ग होता तो संपूर्ण युवा वर्ग हा शिंदेंच्या मागे गेला. शिवसेनेकडे काय झालं, निष्ठावंत होते, परंतु संपूर्ण त्याचा जर आता आपण अभ्यास केला तर ते सगळे 50 वर्षानंतरचे जे पूर्वीचे जे शिवसैनिक होते, मग ते पदाधिकारी असेल तर ते राहिले आणि त्यांची ताकद किती असेल, त्याच्यामध्ये किती व्यावसायिक होते की जेणेकरून आज ह्या सर्व गोष्टीला रसदसुद्धा लागते आणि ती किती पुरवली हे त्या मतदारसंघात माहीत असेल. ठाणे लोकसभा जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये 6 विधानसभा येतात आणि 6ही विधानसभामध्ये शिवसेनेकडे एकही आमदार नव्हता. आज जर नवी बघायला गेलं तर बेलापूरमध्ये भाजपचे आमदार, ऐरोली विधानसभेमध्ये भाजपचे आमदार, ठाण्यामध्ये सुद्धा शिंदे गटाचे 3 आमदार आणि ते मीरा भाईंदर जो आहे तिथे सुद्धा जे अपक्ष आहेत ते पण भाजपचे झालेले, म्हणजे 6ही आमदार हे शिवसेनेकडे नव्हते. मग आता इथे प्रश्न असा झाला की राजन विचारे कोणत्या ताकदीवरती विजय होतील. जरी निष्ठावंत असले तर निष्ठावंत शिवसैनिकांना निवडणुकीच्या काळात किती बाहेर काढलं ह्याचा हा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आज बघायला गेलं तर नवी मुंबईमध्ये ठाण्यातसुद्धा काय झोपडपट्टीचा परिसर आहे आणि तिथे ताकद तिथल्या स्थानिक पदाधिकारी असेल. आता नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले असतील, तुर्भ्यामध्ये जर बघायला गेलं तर त्या ठिकाणी सुरेश कुलकर्णींची मोठी ताकद आहे. तिथे झोपडपट्टी परिसर असल्यामुळे तिथलं मतदान निघालं, ऐरोलीतल्या झोपडपट्टीतलं मतदान निघालं आणि या ठिकाणी जसं सुरुवातीला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संजीव नाईकना तिकीट मिळावं यासाठी प्रयत्नशील असणारे ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक हे नाराज झालेले होते. पण ही नाराजीनंतर माजी उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली, त्यांच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. जे काय त्यांचं बोलणं असेल तर चार भिंतीच्या आतमध्ये झालेलं होतं आणि त्याच्यानंतर ते काम करायला सुरुवात केली. त्याने ताकद लावली. त्या ताकदीप्रमाणे त्यांनी त्यांचे चिरंजीव जे नवी मुंबई जिल्हा भाजपचे अध्यक्ष आहेत संदीप नाईक, तसेच या ठिकाणी आमदार गणेश नाईक हे प्रचारामध्ये लीडला होते. ज्या ज्या वेळेला प्रचारासाठी नरेश म्हस्के नवी मुंबईत यायचे त्या वेळेला त्यांच्याबरोबर ते प्रचारात असायचे. म्हणजे ताकदीने त्याने प्रयत्न केला. म्हणजे असं जर बघायला गेलं तर एक ताकद ज्याला म्हणतो, युवकांचा जो एक लवाजमा ज्याला म्हणतो, तो संपूर्ण शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्याकडे होता. राहिला प्रश्न, राजन विचारे निष्ठावंत आहेत, प्रश्न नाही, शिवसेनेला मानणारा वर्ग आहे, निष्ठा आहे, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु मतदारांच्या पर्यंत पोचण्याचं काम किंवा पोचवण्याचं जे काय त्यांचा प्रचार प्रसार असेल तर पोचवण्यामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी निश्चित या ठिकाणी कमी पडलेत, हे मात्र या ठिकाणी दिसून आलेले. मग हा प्रश्न असा झाला की जरी शिवसेनेला मानणारा वर्ग असेल तर टक्केवारी जर बघायला गेली तर 50% मतदान झाले. आज आपल्याकडे 6 जे काय आमदार हे विधानसभा आहेत, त्या विधानसभेमध्ये जर का पाचपाकडे जर विधानसभेचा जर विचार केला तर तिथे थोडी टक्केवारी वाढली. नाही तर सगळे 6च्या 6 जे आहेत विधानसभा त्यात 50%च्या आसपासच मतदान झालेलं आहे. म्हणजे 50% मतदान झालं. आता ह्या 50%मध्ये ताकद म्हणजे इथे आता बघायला गेलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसुद्धा त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला होता. म्हणजे तो सुद्धा एक युवा वर्ग तिकडे आहे. शिंदे गटाकडे जाणारा सुद्धा वर्ग आहे, तो युवा वर्ग आहे. हा जर बारकाने भाजपमध्ये जरी युवा वर्ग नसला तर निष्ठावंत असे त्या ठिकाणी त्यांच्याकडे पदाधिकारी कार्यकर्ते होते आणि ते पक्षाला मानणारे होते. गणेश नाईकांच्या बाबतीतसुद्धा तसंच झालेलं आहे. आज त्यांना गणेश नाईकांना वैयक्तिक मानणारा वर्ग वेगळा आहे. त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव नवी मुंबईचे जिल्हा अध्यक्ष आहेत, ते सुद्धा युवक आहेत, ते माजी आमदार आहेत, त्यांचासुद्धा दांडगा संपर्क आहे. माजी खासदार संजीव नाईक आहे, यांचाही दांडगा संपर्क आहे. आणि हा जर आपण बघायला गेलं तर नवी मुंबईमध्ये जे काय शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांची मतदानाची टक्केवारी वाढली गेलेली. बाकीचं जर बघाल ठाण्यामध्ये शिवसेनेला मानणारा वर्ग आहे, परंतु जर विश्लेषण जर पाहिलं गेलं तर अभ्यास जर करायला गेलं तर मतदार राजा आहे तो बाहेर पडला नाही. आणि उष्माघात असल्यामुळे 11 ते 12 वाजेपर्यंत ते मतदान झालं, 12 नंतर कमी झालं, 4 ते 6 वाजेपर्यंत कमी झालं. आणि मग त्यामध्ये जो वर्ग होता, मग 3 दिवस सुट्ट्या होत्या, त्याच्यामध्ये अनेक जण गावी गेले, सुट्टीमध्ये गेले असतील, काही मतदान करायलाच आले नाहीत. कारण इथे विकासावरती चर्चा न करता एका वेगळ्या विषयावरती चर्चा करूनच ही निवडणूक पार पडली गेलेली आहे. त्यामुळे आजचा अभ्यासू वर्ग आहे, सुशिक्षित वर्ग आहे, यांना मात्र या गोष्टी पटलेल्या नाहीत. आणि मग मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, मतदान राजा जागावो, लोकशाहीचा धागावो असं ब्रीदवाक्य जरी असलं तरीसुद्धा मतदार काही अंशी नाराज झाले होते आणि त्यामुळे ती टक्केवारी घसरत गेलेली आहे. मग ही जी टक्केवारी घसरत गेलेल्याचा परिणाम हा शिवसेनेच्या उमेदवाराला निश्चित तो फटका बसलेला आहे. मग याचा अभ्यास त्या पदाधिकारी करतील की नाही करतील तो त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे, परंतु याच्यावरती अभ्यास होणं गरजेचं. आज तुम्ही बघाल तर नवी मुंबईच्या बाबतीत जर विचार केला तर नवी मुंबईचे जे पदाधिकारी असतील, मग आता 2 गट आहे. 2 नवी मुंबईच्या बाबतीत जर बघायला गेलं तर एक उत्तर विभाग ज्याला म्हणतो, तिथे नवी मुंबईचा जिल्हा प्रमुख जो आहे तो, आणि बेलापूरच्या तिकडे दक्षिण विभागाचा जे जिल्हा अध्यक्ष प्रमुख आहेत, यांचं जर बघायला गेलं तर हे किती लोकांपर्यंत पोचले, किती लोकांना जवळ केलं, ह्याचा अभ्याससुद्धा फार म्हणजे करणं गरजेचं आहे. आता त्यांनी करणं गरजेचं आहे की आपण किती पोचलो, किती आपण युवकांना. आज काही ठिकाणी जे काय त्यांचा प्रचार रॅली झाल्या तिथे कितीतरी कमी वर्ग होता. ही लांछस्पद गोष्टी, ही शिवसेनेला लांछस्पद गोष्ट होती. कारण मुंबईच्या बाजूलाच असणारा ठाणे, ज्याला बालेकिल्ला म्हणतो, जी शिवसेना राजकारणामध्ये जी उतरली, त्यांनी जो पहिला जर सत्तेचा जर वाटा जर कोणी दिला असेल तर या ठाणे महानगरपालिकेने दिला आहे, ठाणे शहराने दिलं, ठाणे जिल्ह्याने दिलं आहे. मग अशा वेळेला जर का या ठिकाणी जर ही अवस्था असेल तर याचा अभ्यास आज वरिष्ठांनी करणंसुद्धा तितकं गरजेचं आहे. आणि मग दोष कोणाला, तुम्ही मतदारांना आता दोष देणं तुम्ही देऊच नका. ताकद लावली. आज उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, त्या ठिकाणी सुषमा अंधारे असतील, या ठिकाणी स्वतः आपले संजय राऊत असतील, हा शिवसेनेचा गड राखण्यामध्ये त्यांनी खरंच अथक प्रयत्न केला आहे. म्हणजे त्याला तोड नाही.
त्याने या भाजपला रोखण्याचं फार मोठं काम केलं आहे. जसं आपण एखादा क्रिकेट याच्यामध्ये खेळामध्ये जे कोण विकेटकीपर असतील किंवा त्या ठिकाणी जे काय प्लेयर असतील ते जसं म्हणजे धावा रोखण्याचा प्रयत्न करतात, विकेट पाडण्याचा प्रयत्न करतात, तसा प्रयत्न या शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाने तो केलेला आहे. काही अंशी त्यांना यश प्राप्त झालं, परंतु जिथे त्यांना यश पाहिजे होतं आणि मुळात म्हणजे जसं म्हणतात ना, गड आला पण सिंह गेला. म्हणजे गड आला पण त्यांचा मूळ जो ज्याच्यावरती त्यांचा अभ्यास होता, जो निवडून येईल असा राजन विचारे हे हॅट्रिक करतील असं त्यांना वाटलं होतं, पण ती गोष्ट शक्य झाली नाही. त्याच्यावरती ते विश्लेषण करतील न करतील तो हा त्यांचा भाग आहे. पण या ठिकाणी नवखे नरेश म्हस्के हे म्हणजे कोणालाही परिचित नव्हते. ठाणे महानगरपालिकेपर्यंत ते बऱ्याच येत होते. शिंदे गट स्थापन झाल्यानंतर त्यांच्यावरती महाराष्ट्राची समन्वयकाची जबाबदारी देण्यात आलेली होती आणि तिथेसुद्धा रस्सीखेच चालू होती की प्रताप सरनाईक की मीनाक्षी शिंदे का डॉक्टर संजीव नाईक किंवा तिथे रवींद्र फाटक असं चाललं होतं की खेळी चालली होती की याला द्यायचं की त्याला जायचं, त्याला द्यायचं की त्याला जायचं आणि शेवटपर्यंत डॉक्टर संजीव नाईक यांना उमेदवारी मिळेल असं गणेश नाईकांना सुद्धा वाटत होतं. परंतु शिंदे हे मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांचा हट्ट होता की या ठिकाणचा उमेदवार हा शिंदे गटाचाच असेल आणि शिंदे गटाच्याच उमेदवार दिला जाईल असं त्यांचं एक मत होतं आणि ते यशस्वी झालं. दुसऱ्या बाजूला कल्याण मतदारसंघामध्ये त्यांचे चिरंजीव आहेत, त्यांनी हॅट्रिक केली, मोठ्या मताधिकांनी ते निवडून आले. पण इथे जो काय शिवसेनेचा एक बालेकिल्ला म्हटला जात होता आणि ते निवडून येतील असं वाटलं होतं. परंतु एक पत्रकार या नात्याने जो आम्ही अभ्यास केला त्यावेळेला असं वाटलं की शिवसेनेचा उमेदवार हा विजय किती मताने होईल हे सांगता येत नाही, परंतु यांचा विजय जो काय जे अपेक्षा त्यांची होती ती कुठेतरी थांबली जाईल. कारण जे कोणी पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, यांनी जोमाने मतदारांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला नाही किंवा ताकद लावली नाही की फक्त निवडून येतील, नक्षीत येतील, ते 2 वेळा खासदार झालेत त्याचा परिणाम होईल. परंतु जर बघायला गेलं तर खासदार हे काय ग्राउंड लेवलला कुठे जात नाही, त्यांचं काम नाही आहे. तो कार्यकर्ता असेल म्हणजे तिथे जिल्हा प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील, त्याच्यानंतर तुमचे शाखा प्रमुख आणि गट प्रमुख असतील, हे जनतेपर्यंत जाण्याचं काम त्यांनी करायचं असतं. परंतु शिवसेनेमध्ये तसं घडलं नाही, कारण जो जाणारा वर्ग होता तो संपूर्ण हा शिंदे गटामध्ये गेल्यामुळे शिवसेनेकडे राहिलं काय, तर मी मगाशीच तुम्हाला म्हटलं की अबाव 50 वर्षानंतर जे काय पदाधिकारी कार्यकर्ते आहेत तेच त्यांच्याकडे राहिले. म्हणजे कुठे आपण करायला पाहिजे होतं. आज युवा वर्ग हा धावत असतो, तो पळत असतो आणि नेमका तोच वर्ग शिंदे गटाकडे गेला. आज त्यांच्या नवी मुंबईमध्ये रॅली काढली, त्या ठिकाणी प्रामुख्याने नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी ताकद लावली आणि हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी बाईक रॅली निघाल्या आणि तुटून पडले. म्हणजे मतदानाच्या दिवशी हे संपूर्ण युवा कार्यकर्ते हे मतदारांना बाहेर काढण्यात यशस्वी झाले. म्हणजे मताची जर टक्केवारी बघितली तर नवी मुंबईतलं मतदान हे मोठ्या प्रमाणात शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत नरेश म्हस्के यांना ते मिळालेले आहे. आणि ठाण्यातून जो बालेकिल्ला जर म्हटला तर साई आमदार यांचे नव्हते आणि जे आमदार आत्ता जे आमदार आहेत ते आमदार पुढच्या भविष्यासाठी उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी ताकद लावलेली होती की माझ्या आमदार म्हणजे माझ्या विधानसभेतून किती मतदान मिळेल ही टक्केवारीसुद्धा त्यांनी काढली. त्यामुळे त्यांनी तिकडे ताकद लावली. यांच्याकडे ताकद कुठली होती? यांच्याकडे कुठलीच ताकद नव्हती. यांच्याकडे फक्त निष्ठावंतांची ताकद होती. मग निष्ठावंतांमध्ये जर असतं तर 60-70% जर मतदान या ठाणे लोकसभा मतदारसंघात झालं असतं तर निश्चित राजन विचारे यांचा विजय ठरलेला होता. परंतु याचा अभ्यास काही अंशी केला नाही, कारण कुठेच ते फिरलेले दिसत नव्हते, कुठलाशी संपर्क साधताना दिसत नव्हते. पत्रकारांचं काम केलं, कारण दोन्ही उमेदवारांना प्रसिद्धी देणं हे त्यांचं कामच होतं. परंतु त्याच्या मागे जाऊन जर अभ्यास केला तर कुठेतरी कोणतरी कमी आहे हे दिसत होतं. हे पत्रकारसुद्धा म्हणायचे की राजन विचार निवडून येतील, कुणी म्हणायचं नरेश म्हस्के निवडून येते, पण नरेश म्हस्के नवखे आहेत, त्यांचा कदाचित तो विजय होणार नाही. परंतु जर अभ्यास केला तर निश्चित या ठिकाणी नवी मुंबईत असू दे, ठाण्यात असू दे, मीरा भाईंदर असू देत, तर येथे जे आमदार आहेत, जे शिवसेनेचे पदाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ताकद लावली होती. काही अंशी तिकडे रसद पोचवली गेली असेल हे सांगता येत नाही, कदाचित होऊ शकतं, त्याचाही परिणाम आहे. आणि त्यामुळे काय झालं की जे झोपडपट्टीतला जो वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात, कारण झोपडपट्टीतला वर्ग जो असतो तो कधी सुट्टी मिळाली म्हणून बाहेर जात नाही,
तो कधी ऐश करत नाही आहे. तो फक्त तो दिवस मला मतदान करायचं आणि मग माझं काम कोण करतं आहे, माझा स्थानिक कार्यकर्ता कोण आहे, तो किती काम, तो माझ्यासाठी किती धावून येतो, मग त्यालाच ते तो जो उमेदवार सांगेल त्यालाच ते मतदान करतात. हे मात्र या ठिकाणी प्रामुख्याने सांगायला काय हरकत नाही आहे आणि तीच घटना घडलेली आहे. राहिला प्रश्न आत्ता जो नरेश म्हस्के हे पहिल्या 2 फेरीमध्ये कदाचित ते मागे होते, पण नंतरचे जे त्यांच्या फेऱ्या वाढत गेल्या तो शेवटपर्यंत ते त्यांचा म्हणजे मतदानाचा त्यांचा जो काय मतमोजणीचा जो आलेख होता तो मात्र वाढत गेला आणि शेवटच्या टप्प्यातसुद्धा ते 2 लाखाच्या फरकाने ते निवडून आले. राजन विचारे यांचा या ठिकाणी पराभव झाला. आता हा पराभव झाला हे ते पण ठीक आहे, परंतु सप्टेंबरमध्ये येणाऱ्या ज्या विधानसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुकीमध्ये आज शिवसेनेकडे किती उमेदवार त्या 6 विधानसभेमध्ये ताकदीचे उमेदवार आहेत याचं विश्लेषणसुद्धा आत्ता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला करणं गरजेचं आहे. कारण हे जर केलं नाही तर 6च्या 6 ज्या काय विधानसभा आहेत त्यासुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या हातून निघून जाणार आहेत. हे मात्र या ठिकाणी सांगायला काय हरकत नाही आहे. कारण बारकाईने जर अभ्यास केला, आता याच्यावरती आत्मपरीक्षण करणं हे प्रत्येक पक्षाचं काम असतं. आता त्याच्यावरती ते किती आत्मपरीक्षण करतील आणि कुठे ताकद आपण कमी पडले तिथे ती ताकद कसे वाढवतील आणि या 6 विधानसभेमध्ये तितक्याच ताकदीचे उमेदवार आता शोधावे लागतील. कारण आत्ता शोधले तर त्यांच्या बाजूने काही अंशी निकाल लागेल, अन्यथा 6च्या 6 विधानसभेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. हे मात्र आजच्या या लोकसभा निवडणुकीवर दिसून येतं आहे. बरं, हे झालं तुमच्या विधानसभेच्या बाबतीत. लगेच ठाणे महानगरपालिका असेल, मुंबई महानगरपालिका असेल, मीरा भाईंदर पालिका असेल, या निवडणुका तर लागणारच आहेत. पुन्हा तिथं तोच आहे, पुन्हा तिथे उमेदवार, पुन्हा तिथला निष्ठावंत हा प्रकार घडणार आहे. म्हणजे मुंबईच्या बाजूला असणारा ठाणे लोकसभा मतदारसंघ हा उद्धव बाळासाहेब ठाकरेसाठी फार अडचणीचा आहे आणि इथे जर का आत्मपरीक्षण करून जर ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला तर यांना यश प्राप्त होईल. अन्यथा यांचा प्रत्येक निवडणुकीमध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघात तर यांचा निश्चित पराजय होणार आहे. हे मात्र या ठिकाणी आजच्या या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून दिसून आलं आहे. आत्मपरीक्षण हे त्यांनी करायचं आहे. बऱ्याच अंशी याबाबत निश्चित वारंवार आम्ही तुमच्यापर्यंत काही गोष्टी पोचवणार आहोत. हे आमचं काम आहे, ते पोचवलंच पाहिजेत तरच कुठेतरी बदल होईल. आणि आता या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर शिंदे गट असेल, भाजप असेल, इवन मनसेसुद्धा आहेत. हे 3 पक्ष हे ताकदीचे पक्ष आहेत. तिथेसुद्धा आता त्यांच्या ज्या काय 6 विधानसभा आहेत त्यामध्ये कोणाला उमेदवारी द्यायची याचंसुद्धा आता त्यांच्यामध्ये रसिक हे चालू होईल. कारण त्यांच्याकडे ताकदीचे उमेदवार तेवढे आहेत. म्हणजे याला द्यायचं की त्याला द्यायचं, याला द्यायचं की त्याला द्यायचं, असा ही स्पर्धा त्यांच्यामध्ये सुरू होईल. पण उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या याच्यामध्ये ही स्पर्धा मात्र नाही आहे. कारण त्यांना उमेदवार शोधावे लागणार आहेत आणि ते जर शोधले नाहीत तर मात्र पुन्हा मी हेच सांगतो आहे की पुन्हा शिवसेनेला मोठी अडचण निर्माण होणार आहे. आज मी या ठिकाणी एवढंच तुमच्याशी चर्चा केलेली आहे. वारंवार मी तुमच्या पुढे येणारच आहे. परंतु मी जे काय तुमच्या पुढे जे काय ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात जे विश्लेषण केलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं या संदर्भात तुम्ही कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आयकॉन बेल दाबा. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशा पद्धतीने व्हिडिओ पोचवता येईल यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करा. निश्चित तुमच्यापुढे ज्या घटना घडतील त्या घटना तुमच्यापुढे मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जाणार आहे. तुर्तास मी इथेच थांबतो. जय हिंद.